ओके, बघा आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये प्रत्यक्ष मुलाखत याचे टप्पे बघितले. आता आपला पुढचा मुद्दा आहे मुलाखतीसाठी महत्त्वाचा. म्हणजे मुलाखत घ्यायची असेल तर आपल्याला कोणकोणत्या मुद्द्यांची काळजी घेतली पाहिजे किंवा कोणकोणते मुद्दे आत्मसात करणं गरजेचं आहे. आता बघा, मुलाखत घेताना मुलाखतकाराची प्रश्नावली ही तयार पाहिजे, पण ती कोणत्या याच्यात? लिखित स्वरूपात, मौखिक नाही. ती तुमची प्रश्नावली तयार पाहिजे, कारण आपण मुलाखती पूर्वनियोजित असते. आपण त्या व्यक्तीला जाऊन भेटतो, त्यांची तारीख ठरवतो, वेळ ठरवतो, त्यामुळे आपली प्रश्नावली ही तयार पाहिजे. त्याच्यानंतर मुलाखतकाराने मर्यादेची जाणीव घेऊन प्रश्न तयार करावे. मर्यादा पाहिजे त्या प्रश्नाला. किती वेळ तुम्ही घेणार आहात, किती तासाचे, 2 तासाचे, 15 मिनिटाचे, 20 मिनिटाचे, तर याच्यानुसार तुम्हाला त्यांची प्रश्नावली तयार ठेवणं गरजेचं आहे. मर्यादित त्याची जाणीव ठेवावी. त्याच्यानंतर मुलाखतकाराने ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपल्या प्रश्नाने मुलाखतदात्याचं स्वातंत्र्य हे अबाधित राहिलं पाहिजे. स्वातंत्र्यावर कुठल्याही प्रकारची गदा नाही आली पाहिजे. थोडक्यात काय, तर तुम्ही जे प्रश्न विचारणार असाल ते प्रश्न विचार करून विचारा की कुठल्याही प्रकारचं त्यांच्यामध्ये किंवा त्यांच्या गुणांमध्ये किंवा त्यांच्या स्वभावामध्ये या गोष्टी बसणाऱ्या नसणार, म्हणजे वाईट वाटत. थोडक्यात काय, तर वाईट वाटणार. मुलाखतीमध्ये प्रश्नावली ही पुनरावृत्ती जी असते ती टाळायची. म्हणजे खूप वेळा तेच प्रश्न रिपीट करायचे नाहीत. त्याच्यानंतर मुलाखतीचं सादरीकरण करताना ओघवते पाहिजे. म्हणजेच काय, थोडक्यात नॅचरलिटी पाहिजे, त्याच्यात नॅचरलता पाहिजे, आर्टिफिशियल नको. तुम्ही जे विचारणार आहात त्यांनी मुलाखतकार आणि तुम्ही स्वतः आणि श्रोते हे तिन्ही जो वर्ग असतो तो आनंदित झाला पाहिजे. कुठल्या प्रश्न म्हणजेच काय आर्टिफिशियल इकडनं आणलं हे प्रश्न मी विचारतो असं नाही. तुमची प्रश्नावलीच अशी पाहिजे की त्याने जेणेकरून समोरचा जो व्यक्ती आपल्यासाठी आलाय त्या व्यक्तीला त्या प्रश्नांची उत्तरं देताना एक आनंद वाटलं पाहिजे आणि समाधान वाटलं पाहिजे. याला ओघवती भाषा म्हटलं जातं. त्याच्यानंतर मुलाखतकारांच्या दरम्यान ज्यावेळेस तुम्ही मुलाखत घेणार आहात त्यावेळेस तुमचं जे वातावरण असणार आहे ते सकारात्मक वातावरण पाहिजे. कुठल्याही प्रकारचं नकारात्मक वातावरणाला आपल्या तिथे जागा द्यायची नाही. म्हणजे सौ बाजूनी वातावरण निर्मिती सकारात्मक पाहिजे. म्हणजे घेणारा आणि देणारा दोन्हीही जो असतो तो आनंदित, समाधानी आणि उत्स्फूर्तपणे ते प्रश्न विचारू शकतो आणि त्याची उत्तरं देऊ शकतो. त्याच्यानंतर हो, नाही, माहित नाही अशी उत्तरे देणारे प्रश्न विचारू नये, ते टाळायचे. प्रत्येक मुलाखतदाता भरभरून बोलत असतो, त्याच्या संघर्षाची कहाणी, त्याच्या आयुष्याची कहाणी. मग हे ज्यावेळेस ते बोलतात भरभरून, कारण तुम्हाला एक टाइम लिमिट असतं, मग त्या टाइममध्ये तुम्हाला संपवायचं असतं, त्यांचं ऐकायचं असतं, त्यांचं जाणून घ्यायचं असतं. मग ते खूप भरभरून बोलतात की त्यांना त्यांच्या वेळेचं जर महत्त्व किंवा वेळ त्यांच्या लक्षात राहिली नसेल तर तुम्हाला ती वेळ जाणून घ्यायची आहे त्यांना. पण ती कशी, त्यांचं मन न दुखवता. ते प्रसंग अवधान मुलाखतकाराकडे असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही तुमच्यामध्ये संयम, विवेक आणि नैतिकतेचं पालन करता आलं पाहिजे. यांची खुसखुशीतपणाची जोड देऊन मुलाखतीत रंग भरा. आता बघा, संयम म्हणजे काय, तर एखादी गोष्ट असते बघा, आपण एखादं करिअर करतो, बरोबर, एखाद्या गोष्टी ठरवतो की नाही मला करिअर करायचं, पण तुम्ही ती जे निवडता ते क्षेत्र तुमच्या स्वभावाशी मिळतं जुळतं आहे का? आता तुम्ही मुलाखत घेता, सूत्रसंचालन करता. कधी कधी काय होतं की मुलाखत घेताना आपल्या समोर येणारी व्यक्ती म्हणजे खूप बोलणारी असते किंवा आपल्याला न आवडणारी असते. कधी कधी आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्रामध्ये अशा खूपशा व्यक्ती भेटतात किंवा आपण डेली आयुष्यामध्ये सुद्धा आपल्याला खूपशा व्यक्ती भेटतात की काही व्यक्ती आपल्याला आवडतात, काही व्यक्ती नाही आवडत, काहींशी बोलायची खूप इच्छा असते, काहींचं बोलणं ऐकायचीच इच्छा नसते. तर हे जे असतं की अशा वेळेस सुद्धा आपल्या समोर येणारी व्यक्ती जरी आपल्या या सगळ्या कॅटेगरीमध्ये बसत नसेल तरी त्या व्यक्तीशी हसून संयमाने बोलायचं. त्यांची प्रश्नावली, त्यांना जे काय प्रश्न विचारा, त्यांची जी काय उत्तरे ती हसत मुखत जाणून घ्यायची. तेवढा पेशन्स तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. तर ही झाली मुलाखतीसाठी महत्त्वाची मुद्दे. आता पुढचे मुलाखत घेताना लक्षात ठेवायच्या बाबी. आता मुलाखत तुम्ही जर घेणार असाल तर त्याच्यासाठी कोणत्या बाबी महत्त्वाच्या? पहिली बाब जी आहे, प्रश्नावली मुलाखतीच्या विषयाला अनुसरून पाहिजे. तुम्ही ज्या व्यक्तीची मुलाखत घेणार आहात त्या व्यक्तीला जो विषय असेल मुलाखतीचा त्या विषयाला अनुसरूनच प्रश्नावली पाहिजे. वेगळ्या प्रकारचे कुठलेही प्रश्न त्याच्यामध्ये नको. अप्रस्तुत विषयबाह्य प्रश्न टाळावेत.
विषय बाह्य म्हणजे मी काय म्हटलं की प्रश्नावली त्या विषयाला अनुसरूनच पाहिजे. मग दुसऱ्या विषयाला धरून अशा कुठल्याही प्रकारचे प्रश्न त्याच्यामध्ये विचारायचे नाही, विषयाला अनुसरूनच विचारायचे. तिसरा मुद्दा आहे, मुलाखतदात्याचा अपमान होईल असे कोणतेही प्रश्न तुमच्या प्रश्नावलीमध्ये येणार नाही याची काळजी घ्यायची. म्हणजे तो विचार करायचा. आता तो कशी काळजी घेणार तुम्ही? मग एक उदाहरण, साधी गोष्ट, तुम्ही त्या व्यक्तीच्या जागी जायचं. जर मी ह्या व्यक्तीच्या जागी असेल आणि त्या व्यक्तीने जर मला असा प्रश्न केला तर माझी रिॲक्शन कशी असेल किंवा मला काय फील होईल हे आपण नेहमी विचार करायचा असतो. साधं उदाहरण, आपण एखाद्याला त्रास देतो, खूप त्रास देतो. साधा तर विद्यार्थी शिक्षकांचा, आमच्या विद्यार्थ्यांना खूप वेळा सांगायला लागतं, बाळा नोटबुक लवकर घेऊन ये, गृहपाठ लवकर दे, पण आमचा विद्यार्थी देत नाही. तरी आमच्या शिक्षकांमध्ये पेशन्स असतात, आहे की नाही? आणि मग ते पेशन्स ठेवूनच आम्ही विद्यार्थ्यांशी वागत असतो. मग ज्यावेळेस तुम्हाला खूप वेळा मी शिकवताना सांगते की तुम्ही शिक्षकांच्या जागी जा. जर मी इथे उभा असतो आणि मी शिक्षक असतो आणि जे आता सध्या शिक्षक आहेत ते विद्यार्थी असते आणि मी जर त्यांना हे सांगितलं असतं तर ते जे रिॲक्ट झाले त्याच्यावर माझी काय रिॲक्शन असते हे नेहमी बघायचं. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की ज्या वेळेस आपण दुसऱ्याला वाईट बोलतो किंवा दुसऱ्याशी काही असो मजाक वगैरे, त्यावेळेस त्या व्यक्तीच्या कॅरेक्टरमध्ये आपण जायचं की मी जर इथं असतो तर मला कसं वाटलं असतं. हेच मुलाखतदात्याच्या बाबतीत की प्रश्नावली तयार करताना नेहमी मुलाखतदाराने एक विचार करायचा की मी हे प्रश्न जे तयार केले त्या प्रश्नाने समोरचा जो व्यक्ती आपल्याकडे येणार आहे तर त्या व्यक्तीचं मन दुखवलं नाही पाहिजे, अपमान नाही झाला पाहिजे. मग आधी आपण तिथे बसायचं आणि मग ती प्रश्नावली तयार करायची. ही गोष्ट लक्षात ठेवावी. त्याच्यानंतर ताणतणाव, संघर्ष निर्माण होतील असे प्रश्न तर मात्र मुलाखतीला जो मुलाखतकार असतो किंवा मुलाखतदाता असतो, मुलाखतकाराने मुलाखतदात्याला विचारू नये. ज्या प्रश्नाने संघर्ष निर्माण होतील, तुम्हाला माहिती आहे एखादा प्रश्न की वादविवाद तयार होतो, त्याच्यावर खूपसे बोलणारे असतात किंवा मग स्ट्रेस येतो, ताण येतो आपल्याला, ते प्रश्न ऐकल्यानंतर मग टेन्शन येतं, तर तसे प्रश्न टाळावेत. भावना दुखवतील असे प्रश्न नको. मी तुम्हाला आधीच सांगितलं, मुलाखत घेताना पूर्वतयारी आणि पूर्व अभ्यास आवश्यक. मुलाखत घेताना नेहमी पूर्वतयारी आणि पूर्व अभ्यास असणं गरजेचं आहे. डीपली अभ्यास हा आवश्यक असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं की मुलाखतकार जो असतो की मुलाखत कारामध्ये आत्मविश्वास असणं गरजेचं आहे. ती खूप महत्त्वाची भूमिका आहे. नाहीतर आम्ही स्टेजवर जायचं, आम्हीच मुलाखत घेणार आहोत आणि प्रश्नच आठवत नाही. बरं प्रश्न आहेत समोर पण वाचताच येत नाही. एवढे ऑडियन्स एवढे सगळे बघितले की तत मम, हे नको. कॉन्फिडंटली तुम्ही त्या स्टेजवर गेला पाहिजे, कॉन्फिडंटली त्या व्यक्तीच्या समोर बसला पाहिजे आणि कॉन्फिडंटली तुमचे प्रश्न त्या व्यक्तीपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. म्हणजे तुमच्यामध्ये आत्मविश्वास असणं गरजेचं आहे. मुलाखती घेताना, मुलाखती दरम्यान तुमची जे अनावश्यक हालचाली ज्या आहेत, हातवारे म्हणा, तुमच्या बॉडीची मुवमेंट म्हणा, तर ते तुम्ही टाळणं गरजेचं आहे. मुलाखतदात्यापेक्षा मुलाखतकाराने अनावश्यक बोलणे टाळावे. मुलाखतकाराचं काय, प्रश्न विचारायचा आणि त्यांचं ऐकायचं. म्हणजे मुलाखतकार जो मुलाखत घेणारा असतो त्याने आपले अनावश्यक जे बोलणं असतं ते टाळावं. मुलाखत नियोजित वेळेत पूर्ण करावी. तुम्हाला जो टाइम दिलाय, टाइम पिरियड जो दिलाय त्या टाइम पिरियडमध्येच तुमची मुलाखत झाली पाहिजे. त्या पद्धतीचं तुमचं जे काय तयारी असेल ती असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर मुलाखती दरम्यान रसिकांचा प्रतिसाद हा खूप महत्त्वाचा असतो आणि तो लक्षात घेणं गरजेचं आहे. मुलाखतीची दिशा मुलाखतकाराने ठरवणं आवश्यक आहे. कारण रसिक समोर बसलेले असतात, त्यांचा प्रतिसाद आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. मग त्या दिशेने सुद्धा कामकाज करणं गरजेचं आहे. प्रश्नातून प्रश्न निर्माण करीत जास्तीत जास्त मुद्द्यांना स्पर्श करा. ठीक आहे, तुम्हाला 20 प्रश्न तुम्ही विचारले, मग त्याच्यातून अजून नवीन प्रश्न होते. मेन जे मुद्दे आहेत तुमचे, विशेष मुद्दे आहेत, त्या विशेष मुद्द्यांना तुम्ही त्या प्रश्नांमधून हात घालणं गरजेचं आहे. ओके, तर हे झाले मुलाखत घेताना लक्षात ठेवायच्या बाबी. आपला पुढचा मुद्दा आहे नोकरी प्रवेशासाठी मुलाखत. ह्या महत्त्वाच्या आहेत आपल्या आयुष्यात. आपण ज्यावेळेस विद्यार्थी दशेतून बाहेर पडतो, आपलं शिक्षण पूर्ण होतं, त्यावेळेस आपण नोकरीच्या शोधात असतो. मग नोकरीसाठी जर नोकरीच्या शोधात आहात तर तुम्हाला मुलाखती द्यावी लागतात, इंटरव्ह्यू द्यावे लागतात. तुम्ही कुठे प्रवेश घ्यायचा आहे, तुम्हाला एखाद्या कॉलेजमध्ये, कुठे शाळेमध्ये, तर 12वी तुम्ही सुटणार. 12वी पास आउट झाली की तुम्ही काय करणार, कुठेतरी कुठल्या तरी म्हणा, फॉर एक्झाम्पल BSc म्हणा किंवा BSc
PSC ऍग्री म्हणा, अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही प्रवेशासाठी जाल. तर मग तिथे तुमची मुलाखत, त्यासाठी कोणत्या बाबी महत्त्वाच्या आहेत त्या गोष्टी. आता बघा की पहिला आहे, आजच्या स्पर्धेच्या युगात नोकरीसाठी तसेच अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी मुलाखत हा घटक अनिवार्य मानला जातो. ते मी तुम्हाला आधीच सांगितलं की तुम्ही एखाद्या कॉलेजला ऍडमिशन घेताय, मुलाखत जरुरी. तुम्ही एखाद्या नोकरीसाठी जाताय, मुलाखत जरुरी. त्याशिवाय ऑप्शनच नाही. कारण आजचे युग जे आहे ते स्पर्धात्मक आहे. तिथे खूप स्पर्धा आहे आणि त्या स्पर्धेच्या जगात जर तुम्हाला टिकायचं असेल तर तुम्हाला उत्तमरित्या उत्तम मुलाखत देणं गरजेचं असतं. दुसरा मुद्दा आहे की उमेदवाराची बुद्धिमत्ता, गुणवत्ता, ज्ञान पातळी, कौशल्य, कल यांचे मापन या मुलाखतीत केले जाते. तुम्ही किती हुशार आहात, तुम्हाला किती मार्क्स आहेत, पूर्वी चालायचं तुम्हाला किती मार्क्स आहेत त्याच्यावर तुम्हाला घेतलं जायचं, आता नाही. आजचा काळ, मी त्यासाठीच सांगितलं स्पर्धेचे युग आहे. आजच्या काळामध्ये फक्त बुद्धिमत्ता नाही बघत तुमच्या बुद्धिमत्तेबरोबर तुमची गुणवत्ता कशी आहे, तुमचं ज्ञान किती आहे, तुम्हाला कुठल्या कलेमध्ये किंवा कलेमध्ये रस आहे का, त्याचं मापन केलं जातं. गुणवत्ता ही नेहमी फक्त मार्कांवर किंवा पुस्तकांवर ठरवलं जात नाही. गुणवत्ता मार्क मिळाले, 90% मिळाले, हा मुलगा ऑलराऊंडर आहे, खूप हुशार आहे असं नाही. लक्षात ठेवा, आपल्यामध्ये सगळ्या या गोष्टी असणं गरजेचं आहे. पुस्तकाचा अभ्यास करून सगळेच पास होतात. 90%, 95% शब्द टू शब्द परीक्षेला दिल्यानंतर सगळेच पास होतात. पण तुमच्याकडे त्याच्याबरोबर काय आहे, तुम्ही खरंच गुणवान आहात का, तुमच्याकडे खरंच नॉलेज आहे का, की फक्त पुस्तकी नॉलेज आहे, नाही. आपल्याला चौबाजूचं नॉलेज पाहिजे. मग ते आहे का, तेही बघितलं जातं. तुमच्यामध्ये कोणत्या प्रकारची कला आहे तीही बघितली जाते. म्हणजे चौफेर जी असतं ती बाजू महत्वाची असते. उमेदवाराच्या व्यक्तिमत्व मूल्यमापनावर अशा मुलाखतीत अधिक भर दिला जातो. उमेदवाराच्या व्यक्तिमत्व मूल्यमापनावर, व्यक्तिमत्व मी नेहमी सांगत असते बघा माझ्या लेक्चर, तुमची पर्सनॅलिटी सो इम्पॉर्टंट. पर्सनॅलिटी तुमची खूप महत्वाची. पर्सनॅलिटी म्हणजे तुमचं दिसणं का नाही, पर्सनॅलिटी म्हणजे तुम्ही चालता कसे, बोलता कसे, राहता कसे, तुम्ही किती हजाराचा ड्रेस घालता, नॉट इम्पॉर्टंट. तुम्ही 100 रुपयाचा घाला पण तो व्यवस्थित आहे, तुमचं बोलणं व्यवस्थित आहे, तुमचं चालणं व्यवस्थित आहे, तुम्ही दिसता कसे त्याच्यावर महत्वाचं आहे. आणि त्याच व्यक्तिमत्वाबरोबर तुमचं रिस्पेक्ट, तुम्ही किती रिस्पेक्ट लोकांना देता, तुमचं बोलणं कसं असतं याला खूप महत्व आहे आणि ते खूप महत्वाचं आहे, त्याच्यावर भर दिला जातो. आता व्यक्तिमत्व म्हणजे काय, साधी उदाहरण देते. तुम्ही एखाद्या नोकरीसाठी अप्लाय केले, ओके, तुम्हाला त्या नोकरीसाठी बोलवलंय की तुम्ही आज या इंटरव्ह्यू द्यायचा. तुम्ही जाताना कसे जाणार साधारणतः, आपण काही खराब कपडे घालून जात नाही, साधा असू द्या पण इस्त्री करून कपडे जातो, इन करून जातो, शूज घालून जातो. हातामध्ये आपली फाईल असते, जी फाईल व्यवस्थित प्रेझेंटेशन त्यांना देता येईल अशी फाईल पाहिजे. जाताना आपण डायरेक्ट आत घुसतो का, नाही. काहीतरी नियम असतात, काहीतरी संस्कृती असते, संस्कार असतात आपले. मे आय कम इन म्हटलं जातं, कॅन आय सिट, मी बसू शकतो का. मग त्याच्यानंतर मग गुड मॉर्निंग वगैरे ते जे असतं, त्याच्यानंतर ते जे प्रश्न विचारणे त्याची व्यवस्थित उत्तरं देणं, जाताना कॅन आय गो म्हणजे मी जाऊ शकतो का, ह्या गोष्टी आपण बोलल्या जातो. याला म्हटलं जातं तुमची पर्सनॅलिटी. तुमचं दिसणं आणि तुमचं वागणं हे खूप महत्वाचं आहे, ते खूप महत्वाचं आहे. त्याच्यानंतर नोकरीसाठी मुलाखत घेताना उमेदवाराचं विषय ज्ञान, पदवी, सामान्य ज्ञान, आकलन क्षमता, तांत्रिक हुशारी, भाषेवरील प्रभुत्व हे आजपर्यंत प्राधान्याने विचारात घेतले जात असे. बदलत्या काळात याचं स्वरूप बदलू लागलं आहे. आत्तासाठी बघा की नोकरीसाठी मुलाखत घेताना मग त्याचं विषय ज्ञान कसं आहे, म्हणजे तो विषयात कसा आहे त्या, मग त्याचं पदवी, त्याचं जनरल नॉलेज, सामान्य ज्ञान कसं आहे, आकलन क्षमता कशी आहे, तांत्रिक बाबी त्याला जमतात का, भाषेवर प्रभुत्व आहेत का, आतापर्यंत या गोष्टीचा विचार केला जायचा. आता याच्यामध्ये सुद्धा अजून थोडेसे बदल झाले. याच्यापेक्षा फॉरवर्ड जे नियम आहेत त्याच्यामध्ये सुद्धा बदल झाले. त्या नियमानुसार आपण चालणं गरजेचं आहे. उमेदवार बोलतो कसा, मी आधीच सांगितलं, त्याचा पोशाख कसा, यापेक्षा स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी आवश्यक कौशल्य उमेदवाराजवळ आहेत की त्याची चाचपणी केली जाते. तुमचा पोशाख किती किमतीचा आहे नाही महत्वाचं, हे खूप महत्वाचं आहे की तुम्ही आत्ताच्या या स्पर्धेच्या युगात तुम्ही टिकून राहू शकता का, टिकून राहण्यासाठी तुमच्यामध्ये तेवढे गट्स आहेत का, तुम्ही तेवढे हुशार आहात का, तुमच्याकडे तेवढं नॉलेज आहे का, याची चाचपणी केली जाते. आज विविध क्षेत्रातील कंपन्यांमध्ये अपेक्षित उद्दिष्ट साध्य करणं, गटप्रमुख म्हणून गटकार्य करून घेणं, कमी वेळेत कामाची विभागणी करून पूर्तता करणं, अडचणींना तोंड देणं, कामाच्या श्रेय वाटून घेणं,
नियोजित वेळेत गटबैठकांचं आयोजन करून कामाचा आढावा घेणं, गट सदस्यांच्या समस्यांचं निवारण करून मार्गदर्शन करणं, प्रसंगी समुपदेशन करणं, अशा प्रकारच्या कामांचं स्वरूप नजरेसमोर ठेवून उमेदवाराची मुलाखत घेतली जाते. प्रत्यक्ष मुलाखत हा मुद्दा त्यात येतो. तुम्ही एखाद्या कंपनी जॉबला गेलाय तर तुम्ही कुठल्या पोस्टवर आहे, मग तुमच्याकडे डिग्री काय आहे तिला महत्व, पण तुम्हाला जे काम द्यायचंय त्या कामामध्ये तुम्ही परफेक्ट आहात का, तुम्ही करू शकता का. आयत्या वेळेस काही चेंज झालाच किंवा तुम्हाला डिसिजन घ्यायचं, एखाद्या कंपनीमधलं एखादं बिघडलंय यंत्र, तुम्हाला क्विक डिसिजन घ्यायचं आहे, तर ती डिसिजन पॉवर तुमच्यामध्ये आहे का, तर तुम्ही काय करा. एखादी अडचण आली तर त्याच्यातून मार्ग कसा काढा, किंवा एखाद्या कामाची विभागणी करायची, नियोजन करायचं, तुम्हाला गटबैठकांच्या आयोजन करायचं, तर तुम्ही कशी घ्या. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तुमची डिग्री महत्वाचीच आहे, तुमचे मार्क महत्वाचे, पण ह्याच्याबरोबर जे प्रत्यक्षदर्शी आपल्याला काम तिथे करायचंय त्या कामामध्ये आपण परफेक्ट आहोत का, ते काम आपल्याला जमतंय का, हेही तेवढंच महत्वाचं. आणि त्याच्यानंतर बघा की सहकार्यांच्या भावना, विचार, सूचना, समस्या याबद्दल उमेदवाराकडे असलेली स्वीकारार्हता आणि मार्ग काढण्याची तत्परता, विवेक बुद्धी, प्रसंगावधान अशा गोष्टींना मुलाखतीत महत्त्व दिलं जातं. तुम्ही जर एखाद्या कंपनीत काम करताय, एखाद्या शाळेत काम करताय, तुम्ही मोठ्या पोस्टवर तर तुम्ही तुमच्या कामगारांचे प्रश्न सोडवू शकता का, तिथपर्यंत तुम्ही तुमच्या समस्या मोठ्यापर्यंत पोहोचवाल का, तुमची मदतीची भावना आहे का, एखाद्याला खूप गरज आहे, त्याची गरज आहे, तुम्ही त्याला मदत करू शकता का, हे जे असतं. किंवा एखाद्या मार्ग काढायचा तर परफेक्टली डिसिजन घ्यायचा आहे तेवढी तत्परता तुमच्याकडे आहे का, ती विवेक बुद्धी. आणि एखादा खूप असा अचानक प्रसंग घडलाय आणि आता काय करायचं, ते प्रसंग अवधान तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, ते उमेदवारामध्ये बघितलं जातं. त्याच्यानंतर माहिती आणि ज्ञान यातील भेद उमेदवार जाणू शकतो का, याचं मूल्यमापन आज मुलाखतीत सर्वप्रथम केलं जातं. त्यामुळं केवळ पदवी आणि निकष आज मागे पडला असून यासोबत जीवन कौशल्य मुलाखतीत तपासल्या जातात. करेक्ट आहे, हा महत्वाचा मुद्दा आहे. माहिती आणि ज्ञान या दोन्ही गोष्टीत फरक आहे, लक्षात ठेवा. एखाद्या गोष्टीचं किंवा एखाद्या विषयाचं नॉलेज तुम्ही ज्यावेळेस पुस्तकातून वाचता ती तुमची माहिती झाली, तुम्हाला ती माहिती मिळाली, पण त्या माहिती बरोबर तुम्ही अजून काय केलंय, तुम्हाला त्यात अजून काय तुम्ही नवीन शोधलंय, ते तुमचं ज्ञान झालं. म्हणजे माहिती आणि ज्ञान या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. माहिती असणं आणि ज्ञान असणं, तुमच्याजवळ माहिती बरोबर ज्ञान असणं गरजेचं आहे. तुम्हाला त्या गोष्टीबद्दल सगळ्या डीपली नॉलेज जे असतं, डीपली ज्ञान असतं, ते माहिती. तुम्हाला मी सांगितलं की नाही डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्याबद्दल लिहा, तुम्हाला थोड्या गोष्टी माहिती, त्यांनी ते सायंटिस्ट होते, राष्ट्रपती होते, त्यांनी असा रिसर्च केला, पण त्यांच्या डीपपर्यंत तुम्ही पोहोचलाय का, त्यांचा जन्म, त्यांनी जो प्रवास केलाय की पेपर टाकून, त्यांच्या घरची परिस्थिती खूप हालाकीची होती, रेल्वे स्टेशनला पेपर टाकून त्यांनी आपलं आयुष्य, म्हणजे ह्या ज्या गोष्टी असतात ते तुम्हाला मिळवायचंय, ते ज्ञान तुम्हाला शोधून काढायचं, एखादी नवीन गोष्ट त्यातनं शोधायची. ही माहिती तुम्हाला माहिती आहे, ते सायंटिस्ट होते किंवा त्यांची हालाकीची परिस्थिती, ही तुमची माहिती झाली डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्याबद्दल, पण त्यांच्याबद्दलचं ज्ञान तुम्हाला मिळवायचंय अजून. हे जे असतं या माहिती आणि ज्ञानामध्ये फरक असतो. आणि आज तुमची डिग्री काय याला महत्व नाही, तुमच्या आतमध्ये असलेली जीवन कौशल्य काय आहे, तुमची जगण्याची कशी रुटीन किंवा तुमचं जगणं कसं असतं, तुम्ही आलेल्या प्रसंगाला कसं तोंड देता, हे खूप महत्वाचं आहे. मुलाखतीत पाला, थाप्या किंवा भपकेबाजा टाळावा. उमेदवारांचं बाह्यरंग कसे आहेत यापेक्षा अंतरंग कितपत विकसित झालंय हे जाणून घेणं अशा मुलाखतीचं महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे. तुमच्या मुलाखतीमध्ये पाहण्याने जे बोलणं की ज्याचं काहीच उपयोग नाही, त्या विषयाची काहीच संदर्भ नाही, ते टाळा. खोटेपणा, अवास्तवेला अजिबात तिथं थारा नाही. भपकेपणा म्हणजे जे नाहीये, जे घडणार पण नाही ते सांगणं, ते बोलणं हे चुकीचं आहे, ते टाळायचं. खोटेपणा नको, अवास्तवता नको, आणि जे होणार पण नाही किंवा झालेलं पण नाही तेच सांगणं हेही टाळणं गरजेचं आहे. उमेदवाराचं बाह्यरंग कसं आहे यापेक्षा त्याचं अंतरंग कितपत विकसित आहे हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. हे महत्त्वाचं वैशिष्ट्य मी सांगितलं तुम्हाला. तुम्ही दिसता कसे नॉट इम्पॉर्टंट, तुम्ही कसे आहात हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही वरतून खूप सुंदर दिसता, तुमचं जे काय तुमचं रंगरूप असेल ते खूप छान आहे, पण जर तुम्हाला बोलता येत नसेल व्यवस्थित किंवा लोकांना रिस्पेक्ट देता येत नसेल, वागता नीट येत नसेल, तर मग तुमच्या बाह्यरंगाचा काहीच उपयोग नाही. तर आपला बाह्यरंग, मी तुम्हाला खूप वेळा सांगत आहे की आपला बाह्यरंग काहीच नाही सांगत आहे. वेळेनुसार, काळानुसार, वयानुसार ते बाह्यरंग
लोकांपर्यंत पोहोचलेली असते. कारण बाह्यरंग आपण मेल्यानंतर आपली चितेमध्ये किंवा याच्यामध्ये भस्म होऊन जातं, आपलं शरीर नष्ट होतं. पण आपलं अंतरंग जे असतं त्याला कुठल्याही प्रकारचा मृत्यू नसतो. ते अबाधित किंवा काय म्हणतो आपण की आयुष्य अमर असतं ते, असं म्हणायला काहीच हरकत नाही. म्हणून नेहमी तुमचं बाह्यरंग कसं आहे याच्यापेक्षा तुमचं अंतरंग किती विकसित झालंय हे खूप महत्वाचं आहे. मी म्हणून सांगत असते की तुम्ही कसे दिसता हे महत्वाचं नाहीये, तुम्ही कसे वागता, तुम्ही कसे आहात हे खूप महत्वाचं आहे आणि ते विकसित करणं गरजेचं आहे. हे तुमच्या नोकरी आणि प्रवेशासाठी, मुलाखती याच्यासाठी या महत्वाच्या गोष्टी आहेत. ओके, तर बघा की आज आपलं मुलाखत जी होती, सुरुवात केलेली होती मुलाखत उपयोजित मराठी मधला तो पहिला पाठ आपल्याला संपलेला आहे. आणि याच्यावर तुम्हाला प्रश्न मी तुम्हाला पहिल्या दिवशी सांगितलं, पहिल्याच लेक्चरला, की तुम्हाला विचारलं जातं की मुलाखत म्हणजे काय, मुलाखतीचं स्वरूप स्पष्ट करा, मुलाखतीचा हेतू स्पष्ट करा. आणि सगळ्यात महत्त्वाचा 5 ते 6 मार्कासाठी तुम्हाला प्रश्न विचारला जातो. एखादी व्यक्ती असेल, तिची मुलाखत तुम्हाला घ्यायची, मग ती परिचारिका असेल, डॉक्टर असेल, शेतकरी असेल, अभिनेता असेल, एक्सेट्रा. तुम्हाला ह्यांची मुलाखत घ्यायची. तुम्हाला 5 मार्काला प्रश्न येतो, मग त्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्नावली तयार करायची. जर परिचारिकेची घ्यायची तर मॅक्सिमम 5 मार्काला असेल तर तुम्हाला 10 लिहायचे, 6 मार्काला असेल तर 12 लिहायचे. मग असे प्रश्न तुम्हाला तयार करायचे आणि त्या प्रश्नावली तयार करून हा प्रश्न तुम्हाला बोर्ड एक्झामला येतो. मग त्याची प्रश्नावली तयार केली जाते. ओके, तर मला वाटतं हा जो पाठ आहे मुलाखत त्याच्यामधले सगळे मुद्दे तुम्हाला समजलेले असावे. कारण आपण पहिला स्वरूप बघितलेलं आहे, त्यानंतर मुलाखतीचे 3 टप्पे बघितले, मुलाखतीचा हेतू बघितला, मुलाखत हा शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेमध्ये कोणत्या रूपामध्ये आला हे आपण बघितले, मुलाखतीचे प्रकार आपण बघितले, मुलाखतीची पूर्व तयारी, त्याच्यानंतर मुलाखतीची विविध माध्यमे, प्रत्यक्ष मुलाखत घेताना जे टप्पे 3 ते, त्याच्यानंतर मुलाखतीसाठीचे महत्त्वाचं, मुलाखत घेताना लक्षात ठेवायच्या बाबी आणि शेवटचा मुद्दा बघितला नोकरी प्रवेशासाठीची मुलाखत. ओके, तर हा लेसन तुम्हाला समजलेला असावा अशी आशा करते. हा नुसता अभ्यासक्रमासाठी नाही तर तुमच्या करिअरसाठी सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. आता याच्यावरचा स्वाध्याय जो आहे तो आपलं गुगल मीटचं ज्यावेळेस लेक्चर होईल त्याच्यानंतर तो स्वाध्याय तुम्हाला लिहायचा आहे, ज्यातले काही प्रश्न मी ट्युटोरियलसाठी टाकणार आहे. ओके, समजला? ठीक आहे, धन्यवाद.